पुढची बातमी बघा, मुंबईतल्या मालाडमधून आहे। मालाड पूर्व भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आलाय। जैन समाजातील काही लोकांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप होतोय। या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणानंतर मालाड परिसरात मोठा वादही निर्माण झालाय। त्यानंतर हा झेंडा काढण्यात आला। हे काय माहितीये, छत्रपती महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांचा जरी टोप आहे आणि त्यांच्या टोपीला तुम्ही डायरेक्ट झेंडा लावता म्हणजे काय अधिकार? तुम्हाला महाराज माहित नाही कोण? तुम्हाला महाराज कोण आहे माहित नाही? महाराज इथे काय म्हणा? तर मालाडमध्ये जिरेटोपावर झेंडा लावल्याच्या प्रकारामुळे मनसे आक्रमक झाली। यावर मनसे प्रवक्ते यशवंत केलेदार यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। जैन धर्मीयांचा झेंडा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, जिरेटोपाला लावण्यात आलेला आहे, काय सांगाल? मुळात हे सगळे जे काही प्रकार घडत आहेत, ठिकठिकाणी हे सगळे प्रकार घडत आहेत। जिरेटोपाचा विषय कालचा आहेच, तिथे आमच्या लोकांनी सगळं ते उतरवायला लावलं वगैरे, भाग वेगळा। परंतु सातत्याने एकामागोमाग एक असे सतत इन्सिडेंट होत आहेत। हे मला वाटतं हे षडयंत्राचा भाग आहे। यांच्या पाठीमागे कोणतरी आहे, हे ठरवून केलं जात आहे, मुद्दाहून केलं जात आहे। आणि मला वाटतं की मग ह्याच्यावर मग देवेंद्र फडणवीस का बोलत नाही आज? त्यांनी बोलायला हवं। इतर वेळेला पटकन ते बोलतात, आमच्या मुलांनी कुठे आंदोलनं केली, काय केली, तर ह्याने काही तुम्हाला मतं मिळणार नाहीत वगैरे असं स्टेटमेंट करतात। मग ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने दर दिवसा एकामागोमाग ह्या घटना ज्या घडत आहेत, याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं। कारण हे ठरवून चाललंय, ह्याच्या मागे कोणीतरी एक मोठी शक्ती आहे, त्याशिवाय हे होणार नाही। कारण आतापर्यंत जैन समाज असो, गुजराती समाज असो किंवा मराठी समाज हे एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईत वावरत होते, असं कधी होत नव्हतं। हे जेव्हापासून भाजपचं सरकार आलंय तेव्हापासून धर्म, जात ह्याचं राजकारण होत चाललंय। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही